हॅलो एव्हरीवन, कशा आहात सर्व? मजेत ना? मी पण एकदम मजेत आहे. तर आजची सकाळ आजी आणि गुरुच्या मस्त्या करण्याची. कसं कसं नाचा लागतं गुरु गणपती? सांग बरं. हां नाचा. आमच्या बाबांची बहीण आहे, आमची आत्ते सासू म्हणजे माझी आई. अरे मस्त करून राहिले हे दोघं जण, गुरु ते गुरु. थांबा मी हे करू 1 मिनिट. हा घ्या. 1 2 3 आजची सकाळ आमच्या आत्याच्या नावानं. आत्या कसं वाटते आत्ते? आत्याला पावडर पाकडून लावून दिलं थोडं. नाचा काय नाचा. हॅलो हा बाई. नाही माझं चार्जर आता नाही होत तिकडे. इकडे कार्यक्रम आहे आता. नाही ओय गुलू गुलू पिसू आई पण इथंच आहे. त्याला इकडचं तिकडं फिरवते, पूर्ण थकून राहिला त्याला. नंतर आम्ही निघालो शिव ठाकरे सर यांच्या घरी गणपतीच्या जेवणाला. मी होती, माझे हस्बंड होते आणि विशाल पिसाट एक ग्रेट क्रिएटर सोबत होता. आणि आम्ही सोबत चाललो होतो, त्याचीच गाडी होती आणि आम्ही तिघंजण एकत्र चाललो होतो. आम्ही पोचलो शिव ठाकरे सरांकडे. तुम्हाला माहीतच आहे आपले बिग बॉस मराठीचे विनर आणि हिंदीचे पण सेकंड विनर. आणि खूप छान वाटलं त्यांना भेटून. आणि खूप डाऊन टू अर्थ माणूस आहे. आम्ही शिवसरांना खूप अगोदरपासून ओळखतो. आमचे म्हणजे ते पण एक कोरिओग्राफर आहे आणि माझे हस्बंड पण एक कोरिओग्राफर आहे. आणि तुम्हाला माहिती आहे आपल्या घरी ड्रेपरीचा बिझनेस आहे, त्यामुळे खूप वेळा कॉन्टॅक्ट आला. पण पहिलेपासून माझे हस्बंड शिव सरांचं नाव काढते की शिव 1 नंबर पोरगा आहे, शिव 1 नंबर पोरगा आहे. आणि खरंच त्याची जी खूबी आहे ती तुम्ही बघू शकता की जेवढे जण तिथे जेवायला आले होते, त्याच्या घरी कार्यक्रमाला आले होते, सगळ्यांचं त्याने म्हणजे हे केलं, काय म्हणते त्याला, सगळ्यांची देखरेख ठेवली, सगळ्यांना विचारपूस केली. आणि हा बघा त्यांच्या इथला गणपती पण खूप छान आणलेला होता. तुम्हाला माहीतच आहे त्यांनी मी मुंबईवरूनच आणतात. आणि त्यांची आई आणि त्यांचं घर. आणि नेहमीच मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते, कारण दरवेळेस ते बोलवतात. मागच्या वेळेस पण मी त्यांच्या इथे आगमनाच्या दिवशी पण गेली होती. यावेळेस मिस केलं तर ते आम्हाला म्हणाले की ताई काही असो म्हणे, पण आगमनाच्या दिवशी तुम्ही यायचं, माझा फोन येऊ न येऊ किंवा मला कॉल करून द्यायचं म्हणे, पण तुम्ही यायचं म्हणजे यायचं म्हणे. खूप छान वाटत होतं आणि सगळ्यांशी हसत खेळणं बोलणं. त्यांची आई पण खूप छान आहे. आणि त्यानंतर आम्ही केलं जेवण होतं पुरणाच्या पोळीचं. पुरणाची पोळी, भजे, 2 भाज्या, कढी, वरण भात, सॅलड सगळं होतं. आणि आम्ही खूप पोट भरून जेवलो. आणि त्यांनी विशेष म्हणजे सगळ्यांचंच त्यांनी हे केलं की बा सगळ्यांना डबल तुम्ही विचारा करू. आणि नंतर त्यांनी विशालशी माझ्याशी बोलले, ते काही गोष्टी सांगितल्या. आणि नंतर आम्ही आलो घरी. आणि पुन्हा तसंच मग घरी आल्यावर परत निघालो आम्ही, मी आणि रवी आणि माझे हस्बंड, आम्ही तिघंजणं निघालो नेरला. नेरच्या नवसाला पावणाऱ्या गणपतीचे दर्शनाला तिथे आम्हाला आज आरतीला बोलवलं होतं. आणि ह्या गणपतीचं खूप महिमा आहे. आणि तुम्हाला सांगू ह्या गणपतीला किती वर्ष झाले आहे? सन 963. 1963 नाही, सन 963ला मठ संस्थानाचे निर्माण झाल्यापासून ते या वर्षीचा 1062वा गणेशोत्सव नेरला पोहोचल्याबरोबर आपली क्रिएटर वैभवीच्या घरी आलो आम्ही. तिने आमचं स्वागत केलं. तिच्याच घरी मी पूर्ण तयारी वगैरे केली. बघा खूप सुंदर दिसत आहे ती आणि खूपच छान दिसत होती. आणि तिची आई वगैरे भेटली आहे मला. चला आम्ही आता रेडी झालो. मी रेडी झाली, वैभवी रेडी चाललो आहे आरतीसाठी. आम्ही झाली रेडी, पटपट केलं. कशी दिसून राहिली माहित नाही, पण एकदम मस्त दिसत आहे. ताई काय पाहायला लागते? हे तर महालक्ष्मी दिसून राहिली. अरे तुम्ही यांच्यामुळे वेळ झाला, मी यांच्यासोबत बोलणार नाही. यांच्यामुळे वेळ झाला, मी यांच्यासोबत बोलणार नाही. यांच्याचमुळे वेळ झाला लवकर. मी यांना म्हटलं, यांनी मला रागवलं वैभवी.
हो ना ताई, माहितीये का तुम्ही लवकर यायला पाहिजे होतं जिजू. थोडा वेळ झाला होता, पण आम्ही बरोबर आरतीला 1 मिनिट कमी असताना बरोबर आम्ही पूर्ण मंदिराच्या आतमध्ये शिरलो. आणि बघा रवी गाडीची तयारी करत होता आणि आम्ही निघालो. हा मठ प्राचीन शैव संस्कृतीचा वारसा लाभलेले हे शक्तीस्थळ, भक्तिस्थळ, प्रेरणास्थळ असून हा गणपती नवसाला पावणारा मानाचा गणपती म्हणून पंचक्रोशीत ख्याती प्राप्त व प्रसिद्ध आहे. आणि अशा उत्सवात आम्हाला आमंत्रित केले. तिथे आम्ही खूप आनंद, म्हणजे आम्हाला खूपच आनंद झाला त्या गोष्टीचा. आणि सगळ्या नेरकरांना धन्यवाद ज्यांनी आम्हाला ही संधी दिली. आणि आम्हाला माहीत नव्हतं ह्या मठाचं किती मोठा इतिहास आहे. आणि विशेष म्हणजे कौतुक याचं आहे की अजून हे मठाचं पूर्ण कौतुक अजून पूर्ण म्हणजे महाराष्ट्रभर पण अजून व्यवस्थित झालेलं नाही. आणि हे 963 वर्षापासून इथे ह्या संस्थानाची निर्माण झाली आहे. आणि तुम्हाला सांगू का, सोबत इथे आहे ना, आणि इथे जुनी संस्कृती अजूनही जपत आहे. जसे इथे वेगवेगळ्या प्रकारचे सोंग घेण्यात येत असतात. पहिले प्रत्येक ठिकाणी व्हायचे, पण आता निवडक ठिकाणी होतात. जसे इथे प्रत्येक दिवसानिमित्त कोणी महादेवाचं सोंग घेते, कोणी मत्स्य अवताराचं सोंग घेते. आणि अशा मिरवणूक वगैरे निघतात. पारंपरिक वेश ते घालतात. आणि विशेष म्हणजे कसं आहे, हे कितीतरी वर्षापासून पिढी हे लोक सोंग घेत असतात. जसं आता एका फॅमिलीने समजा त्यांनी मत्स्य अवताराचं सोंग घेतलं, समजा ती व्यक्ती आता आहे, हयात नाही आहे समजा, किंवा आता थकलेली आहे, तर त्यांची पिढी म्हणजे त्यांचा मुलगा किंवा त्यांचा जो पण कोणी त्यांच्या कुळातला असेल तो ते कंटिन्यू ठेवतो. हे इथे एक ही संस्कृतीचं अजूनही इथे जोपासली आहे. आणि खूप काही आहे ह्या गणपतीच्या इथे. तर मला आवर्जून सगळं महाराष्ट्रकरांना, सगळं भारतभरांना विनंती आहे की नक्की इथे एक वेळा तुम्ही बघा आणि ह्या मठाचा तुम्ही इतिहास समजा. कारण त्यांनी जसं सांगितलं आम्हाला वाटलं बापरे, हे तर अजून कोणालाच माहीत नाही. आम्ही इथे नेरजवळ असून अमरावतीत आम्हाला माहीत नव्हतं. आम्ही आता पहिल्यांदा इथे आम्हाला बोलवलं होतं आरतीला, तर आम्हाला माहीत पडलं या मठाचा इतिहास. पण हा इतिहास सगळ्यांना माहीत होणं खूप आवश्यक आहे. कारण 1963 नाही, 963 वर्षी या मठाची स्थापना झालेली आहे. आणि तिथून आता ह्या वर्षी म्हणजे 1062 वर्ष आहे ह्या गणेश उत्सवाचं. इथे ही मूर्ती जी आहे, ह्या मूर्तीचा पण एक इतिहास आहे म्हणते. हे 10 दिवस ही इथे लाल कलरची ही मूर्ती असते, तर बाकीच्या वेळेस फोटो असते. आणि खूप मला आवर्जून सगळ्यांना विनंती की एक वेळा इथे नक्की व्हिजिट करा. आणि आम्ही तिथे 1 तासभर आम्ही साईडला तिथे खुर्चीवर बसलो होतो. खूप जणांनी फोटोज काढले, खूप जणं भेटले, खूप जणांना इच्छा होती पाहायची. खूप जणं आम्ही येत आहो म्हणून आलो आहो. आता आम्ही काही खूप मोठं कसं हिरोईन नाही आहे, पण हे जे प्रेम आम्ही मिळवलं आहे, आम्हाला ह्या प्रेमासाठी तर यावंच लागतं आणि सगळ्यांना वेळ द्यावंच लागते. तर सगळं तुमच्याचमुळे आहे हे. आमची जरी मेहनत आहे, पण तुम्हाला आमची मेहनत आवडती ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि मला म्हणजे माझं कधी असं कौतुक वाटतं की माझे व्हिडिओ 3-4 वर्षाच्या लेकरापासून तर बिलकुल 90-95 वर्षाच्या बाईपर्यंत, मला माणसापर्यंत सगळेजण माझे व्हिडिओ पाहतात. आणि सगळेजण मला सांगतात तोंडाने, कुतूहलाने. मला खूप आवडते आणि आमच्या जोडीचं खूप कौतुक होते. आणि तुम्हाला माहीत नाही, आम्ही काल खूप भारावून गेलो होतो. एक तर तिथे आपल्या मंदिरात असं वाटलं होतं 10 दिवसाचे जे मंडळाचे गणपती असतात तसंच गणपती असेल आणि आपल्याला आरतीला बोलवलं जसं आम्ही नेहमी जातो. पण इथला इतिहास ऐकल्यावर आम्ही एकदम हँग झालो. आणि तुम्हाला आवर्जून अशी विनंती आहे की यवतमाळ जिल्ह्यात नेरला तुम्ही नक्की जा आणि तिथे नक्की त्या गणपतीचा इतिहास समजा आणि तिथे बघा काय आहे काय नाही. तुम्ही जेव्हा तिथे जाल तेव्हाच तुम्हाला तिथे माहीत पडेल. आणि खूप धन्यवाद सर्वांचे. तुमच्यामुळे आज एवढं प्रेम भेटत आहे. आणि तुमच्याचमुळे आता कानाकोपऱ्यात आमचं नाव निघत आहे. गौनवाली बाई आणि रवी व जेवढे क्रिएटर्स आहे, आम्ही नाही, होल रील्स जे बनवतात सगळे क्रिएटर, कमी फॉलोअर्सपासून तर जास्त फॉलोअरपर्यंत सगळ्यांकडून मी तुम्हाला धन्यवाद म्हणते की सगळं तुमच्या सपोर्टमुळे आहे. आणि आमच्याकडनं काही जर चुकी झाली असेल काल आम्ही आलो तर आम्हाला क्षमा करावी, बस हे तुम्हाला मी विनंती करते. आणि नंतर आम्हाला त्यांनी छान असं गिफ्ट दिलं, तिथल्या देवाचा म्हणजे तिथल्या गणपती बाप्पाचा एक फोटो दिला, आम्हा सगळ्यांना दिला आणि आमचा त्यांनी सत्कार केला.
केला. आम्ही खूप वेळ होतो मंदिरामध्ये, तरी पण काही लोकांचं मला मेसेज आहे की आम्हाला पाहायलाही नाही मिळालं. अरे पाहायचं काय, त्याच्यात आम्ही तिथे बसलोच होतो ताई दादा, खूप वेळ याच्यासाठी बसलो होतो की तुम्हाला आम्ही तुमच्याशी इंटरॅक्शन झालं पाहिजे, त्याच्यासाठीच बसलो होतो. तर असा होता आजचा माझा छोटासा व्लॉग आणि खूप छान वाटलं मला आजच्या व्लॉगमध्ये. तुम्ही बघितलं शिवसर आणि नेरचा गणपतीचा इतिहास आणि शिवसरांच्या घरचं जेवण गणपतीचं. तर माझा आजचा व्लॉग कसा वाटला तुम्हाला, कसा नाही मला नक्की सांगा. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय. आणि हो, माझे व्हिडिओ आवडतात की नाही मला नक्की सांगा, काय मी चेंजेस करू ते पण मला नक्की सांगा. आणि काही जर प्रॉब्लेम असेल माझ्या ब्लॉगिंगमध्ये किंवा तुम्हाला ब्लॉगिंगमध्ये अजून काय पाहिजे असेल ते पण मला नक्की सांग. आणि लवकरात लवकर तुम्हाला एक छान गुड न्यूज मिळणार आहे, ते पण तुमच्याशी शेअर करणार आहे मी. तर असंच तुमचा आशीर्वाद असू द्या, असंच तुमचं प्रेम असू द्या आणि सगळ्यांना पण भरपूर शुभेच्छा माझ्याकडनं. थँक्यू.